नमस्कार. पाहूया पिंपरी चिंचवड आणि परिसरातील काही ठळक घडामोडी. आता सरकारी किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील घेता येणार जन आरोग्याचा लाभ. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना यांचा एकत्रित लाभ आता राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी, अधिकारी, कंत्राटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना घेता येणार आहे. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीमधल्या गोंधळावरून अनेकांनी केले प्रशासनावर आरोप. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेत आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्याचे आरोप केले, तर हा गोंधळ जाणीवपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते अजित बोराडे यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. पिंपरी चिंचवडमध्ये तृतीयपंथी मतदारांच्या संख्येत झाली वाढ. 2017च्या निवडणुकीमध्ये ही संख्या 31 होती, तर वाढ होऊन आताच्या प्रारूप मतदार यादीमध्ये तृतीयपंथी मतदारांची संख्या 197 झाली आहे. प्रभाग 12 मध्ये सर्वाधिक म्हणजे 55 तृतीयपंथी मतदार असल्याची नोंद आहे. महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे काल शहरात अनेक ठिकाणी नियोजनावर फिरले पाणी. महापालिकेकडून 20 तारखेला निगडीत जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती करण्यात आली होती, परंतु नियोजनाअभावी शहरात निगडी, आकुर्डी, चिखली भागात पाणी पुरवठा झाला नाही. कर्मचाऱ्यांचे फोन देखील दिवसभर बंद असल्याच्या नागरिकांनी तक्रार केल्या आहेत. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत अंमली पदार्थ केले जप्त. चिखलीमध्ये 27 वर्षीय तरुणाला ताब्यात घेत 3,46,000चे MD जप्त केले, तर चरोलीमध्ये 8,500 किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. 46 वर्षीय इस्माला अटक केल्याचं समोर आलं आहे. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. आणखी घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.